हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एकूणातली सेट परीक्षा जी 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण सरावासाठी जी आपली पूर्ण सिलेबसवर आधारित ही दुसरी टेस्ट आहे किंवा दुसरी टेस्ट सिरीज आहे, जेणेकरून आपल्याला अशाच पद्धतीचे प्रश्न येणारच आहेत, पण त्या माध्यमातून तुमच्यामध्ये एक त्या पद्धतीचा दृष्टिकोन अप्रोच जो परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्या पद्धतीचं वातावरण तुमच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी निश्चितच आपल्याला मदत करणार आहे. तर आज आपण जी टेस्ट झालेली आहे त्या टेस्ट संदर्भात त्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जर आपण या टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल तरी देखील तुम्ही जॉईन करू शकता. पेपर 1 आणि पेपर 2 ह्या दोनही पेपर संदर्भात ही टेस्ट सिरीज असणार आहे. पेपर 2 जो आहे, जो तुमचा मराठी असेल, मराठी विषयासाठी देखील 5 टेस्ट सिरीज मराठी, त्याबरोबरच पेपर 2 एज्युकेशन शिक्षणशास्त्र, त्याबरोबरच अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स, त्यानंतरनं वाणिज्य कॉमर्स, ग्रंथालयशास्त्र, इंग्लिश या विषयाची टेस्ट सिरीज पेपर 2ची देखील आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि पेपर 1ची देखील. आणि यानंतरच्या ज्या टेस्ट असणार आहेत ह्या तुम्हाला डिजिटल पद्धतीनं देखील ॲपच्या ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून सोडवायला येणार आहेत. त्याच टेस्ट तुम्ही किती वेळेसही सोडू शकता. त्याचा टाईम पिरियड लावलेला असणार आहे. तुमचा टाईम संपला म्हणजे एकंदरीत आपण बघितलं 1 तासाचा वेळ आहे, बरोबर आहे. म्हणजे 60 मिनटं टाईम लावून तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर ऑटोमॅटिकली 1 तास संपलं की तुमची टेस्ट पूर्ण होईल आणि तुमचा रिझल्ट देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे. अशा पद्धतीनं परिपूर्ण पेपर 1 आणि पेपर 2 साठी 2 तासाचा कालावधी असेल आणि पेपर 1 साठी 1 तासाचा. अशा पद्धतीनं पेपर 1 आणि पेपर 2 साठी देखील आपण एकत्रित जर तुम्ही टेस्ट लावल्या म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 5 टेस्ट लावल्या तर तुम्हाला 500 रुपयामध्ये, आणि पेपर 1 ची लावायची असेल तर ती 200 रुपयामध्ये 5 टेस्ट सिरीज मिळतील, आणि पेपर 2 ची फक्त लावायची असेल तर ती 300 रुपयामध्ये आपला टेस्ट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी टेस्ट सिरीज फक्त जॉईन करू इच्छित आहेत त्यांनी देखील या टेस्ट जॉईन करू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूयात प्रश्नांच्या विश्लेषणाला. बघा, प्रश्न पहिला, शिक्षक प्राध्यापक प्रभावी अध्यापन होण्यासाठी टिंबटिंबचा अवलंब करतात म्हणजे वापरतात. काय वापरतात? योग्य अध्यापन पद्धती वापरणं अपेक्षित आहे का? शैक्षणिक साहित्य वापरणं अपेक्षित आहे का? विद्यार्थ्याच्या स्तरानुसार अध्यापन म्हणजेच प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर आपल्याला माहीत आहेत. म्हणजे स्तर जे आहेत, स्तर म्हणजेच लेवल, प्राथमिक, माध्यमिक, त्यानंतर उच्च माध्यमिक स्तर, अशा पद्धतीनं 4 स्तरावर अध्यापन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात. का वरीलपैकी सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे. आणि आजची जी टेस्ट सिरीज झाली त्यातल्या फक्त 11 विद्यार्थ्यांनीच टेस्ट पेपर म्हणजे आन्सर की किती कोणते सोडवलेत ते पाठवलेले आहे, 11 विद्यार्थ्यांनी. तर आता ज्यावेळेस याचं विश्लेषण होतंय त्यावेळेस तुम्ही कोणतं उत्तर आहे ते तपासू शकता आणि चॅट बॉक्समध्ये सर्वात शेवटी ते उत्तर आपल्याला नोंदवायचं आहे. की जसं की अश्विनी मॅडम असतील, पवन सर असेल, सोनाली मॅडम असतील, रेश्मा मॅडम असतील, त्या सर्वांनी आपल्याला पेपर 1 मध्ये जी आजची टेस्ट झाली त्याला किती मार्क आलेले आहेत तुमच्याकडं आन्सर की आहे, माझ्याकडं पण आहे. त्यामुळे जे योग्य आहेत ते सांगायचे. फक्त 11 विद्यार्थ्यांनी पाठवली. आज आपल्याकडे 100 विद्यार्थी सर्व पेपर पहिल्या बॅच आणि दुसऱ्या बॅचचे मिळून असले तरी 11च विद्यार्थ्यांनी मला सोडवलेली उत्तरसूची पाठवलेली आहे. बाकीच्यांनी पण पाठवणं अपेक्षित होतं. आता इथून पुढे ज्या टेस्ट होतील त्या तुम्ही पाठवणार नाहीयेत तर ऑटोमॅटिकली मला ओव्हरऑल सर्व किती विद्यार्थ्यांनी सोडवली आणि त्याचा रिझल्टच मला दिसणार आहे. त्यामुळे इथून पुढे अडचण येणार नाहीये. कोणत्या विद्यार्थ्याला किती मिळाले ह्याचं देखील जी
म्हणजेच आन्सर शीट मिळेल ती मी ग्रुपवर देखील पाठवेल, जेणेकरून कुणाला किती मार्क मिळालेत हे सर्वांना समजणार आहे. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे तो त्याचा योग्य पर्याय कोणता आहे, चला लवकरात लवकर चॅट बॉक्समध्ये तुमचा पर्याय नोंदवा. पहिल्या प्रश्नासंदर्भात योग्य अध्यापन पद्धती, कोणकोणत्या अध्यापन पद्धती त्या विषयानुसार आपल्याला वापरावं लागतात. अध्यापन पद्धती वापरणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुम्ही कोणता विषय शिकवताय आणि विद्यार्थ्याचा स्तर कोणता आहे. म्हणजे तुम्ही अगदी प्राथमिक स्तरावर व्याख्यान पद्धती वापरणार का, नाही. म्हणजे योग्य अध्यापन पद्धती, प्रभावी अध्यापन होण्यासाठी योग्य अध्यापन पद्धती ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्याबरोबर शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांना तुम्हाला त्या संकल्पनेबरोबर खेळून ठेवण्यासाठी वापरावं लागतं ती योग्य शैक्षणिक साहित्य. चित्रे असतील, नकाशे असतील, पृथ्वीगोल असेल, तुमच्या विषयानुसार तुम्हाला जे साहित्य वापरायचं आहे ते देखील खूप महत्त्वाचं असतं. कारण की बघा, मी जर तुम्हाला शब्दाच्या म्हणजे रेकॉर्डिंग ऐकू घातलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. पण ज्यावेळेस मी तुम्हाला व्हिज्युअली मी दिसतोय पण आणि तुम्हाला त्या पद्धतीनं बोलतोय पण, म्हणजे ऑडिओ व्हिडिओ हे एकत्र ज्यावेळेस सांगतो, म्हणजे चित्र पण दाखवतोय आणि चित्रानुसार बघा आपण जसं की भारताचा नकाशा दाखवलं आणि तुम्हाला वरी उत्तरेला या ठिकाणी काश्मीर आहे, या ठिकाणी कन्याकुमारी आहे, म्हणजे दक्षिणेला कन्याकुमारी कुठे, हे जर मी फक्त तुम्हाला असं सांगितलं असतं की सर्वात वरती कोणतं राज्य येतं आणि सर्वात खाली कोणतं राज्य, पूर्वेला कोणतं आहे, पश्चिमेला कोणतं आहे, असं सांगितलं असतं तर तुमच्या लक्षात येणार नाही. पण ज्यावेळेस मी चित्राच्या आधारे ते सांगल त्यावेळेस तुमच्या लक्षात राहील. त्यामुळं शैक्षणिक साहित्य देखील प्रभावी अध्यापनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य अध्यापन पद्धतीची निवड करणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थ्याच्या स्तरानुसार अध्यापन करणं. प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांना काय करावं लागतं, आपल्याला छोटं व्हावं लागतं, आपल्याला लहान व्हावं लागतं, आपण त्यांना समजून घ्यावं लागतं, बरोबर आहे. त्यानंतर माध्यमिक स्तरावर तुम्ही विद्यार्थ्यांना थोड्या थोड्या कृतीद्वारे अध्यापन करू शकता. त्यानंतर उच्च माध्यमिक स्तरावर तुम्ही व्याख्यान पद्धती जरी वापरली तरी अडचण येणार नाहीये. त्यामुळे या तीनही बाबी म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. पर्याय कोणता योग्य आहे, तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हाच पर्याय योग्य आहे. अनिल सर अभिनंदन, पवन सर, रेश्मा मॅडम, पल्लवी मॅडम, सोनाली मॅडम, पूर्वा मॅडम, अभिनंदन. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुढचा हा इंग्लिशमध्येच कन्वर्ट केलेला आहे. टीचर्स प्रोफेसर्स अडॉप्ट डॉट डॉट फॉर इफेक्टिव्ह टीचिंग. कोणकोणतं इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे परिणामकारक टीचिंगसाठी महत्त्वाचं आहे. ॲप्रोप्रिएट टीचिंग मेथड्स, एज्युकेशनल मटेरियल्स, टीचिंग अकॉर्डिंग टू द स्टुडंट लेवल. म्हणजेच टीचिंग करत असताना आपल्याला विद्यार्थ्याची लेवल समजून घ्यायची. मयुरी मॅडम अभिनंदन. आणि ऑल ऑफ द अबाऊ, तर योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबाऊ. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा. बघा, अध्यापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या घटकावरील विद्यार्थ्यांची आकलन शक्ती म्हणजे त्यांची अंडरस्टँडिंग पॉवर जाणून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी म्हणूयात, जाणून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी टिंबटिंब चाचणी घेतली जाते. आता इथं पर्टिक्युलरली चाचणी जे आपण अध्यापन करतो, शिकवतो, शिकवल्यानंतर सर्वात उपयुक्त कोणती चाचणी आहे त्या संदर्भातील हा प्रश्न आहे. तर आपल्याकडे पर्याय दिलेले आहेत. प्रात्यक्षिक चाचणी, दुसरा पर्याय आहे उपयोजन क्षमता मूल्यमापन चाचणी आणि संपादनूक चाचणी. आता आपला काय प्रश्न आहे तो बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कीवर्ड्समध्ये म्हणजे प्रश्नामधील शब्दामध्ये बांधलेलं असतं. ते फक्त शब्द कोणता आहे, त्या प्रश्नातील उत्तरासंदर्भातील कीवर्ड्स कोणता आहे हे आपल्याला निवडायचं असतं. तर अध्यापन प्रक्रिया टीचिंग आणि लर्निंग पूर्ण झाल्यानंतर म्हणजे अध्यापन प्रक्रिया पूर्ण झाली, शिकवून झाले, शिक्षकांना शिकवलंय, ती पूर्ण प्रक्रिया झाली आहे. त्या घटकावरील म्हणजे आता मी युनिट 1 शिकवलाय, अध्यापन विषयक अभियोग्यता हा घटक मी शिकवलाय
आता विद्यार्थ्यांची आकलन शक्ती म्हणजे तो घटक विद्यार्थ्यांना किती समजलाय हे मला जाणून घ्यायचंय. कोणती पद्धती वापरणं गरजेचं आहे? तर योग्य योग्य उत्तर आहे बघा, आकलन शक्ती. आकलन म्हणजे संपादनूक शक्ती, मूल्यमापन नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, सॉरी पर्याय क्रमांक 4, संपादनूक. त्यांची संपादित केलं गेलं म्हणजे त्यांनी अचीव किती केलेलं आहे, म्हणजे आकलन किती झालेलं आहे हे मला जाणून घ्यायचंय. संपादनूक आणि अंडरस्टँडिंग ह्या समकक्ष म्हणजे हे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळं आकलन शक्ती काय समजून घ्यायची, आकलन जाणून घ्यायची. कुणाला? शिक्षकाला. कशा संदर्भात शिकवलंय जो घटक, तोच घटक समजलाय का. मग मी संपादनूक चाचणी वापरेल आणि त्या संपादनूक चाचणीतून त्या विद्यार्थ्याची आकलन शक्ती त्या घटकाप्रती किती विकसित झाली हे पडताळून पाहिजे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. समजलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता त्याच्यानंतर समजलं, प्रात्यक्षिक चाचणी ही आपला कृती कौशल्य विकसित करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. उपयोजन क्षमता. उपयोजन क्षमता ही आपली आकलन क्षमता वेगळी. बघा, आपण ज्ञान ही पहिली पायरी, बघा ज्ञान ही पहिली पायरी, आपण ज्ञान ही पहिली पायरी आहे. त्यानंतर आकलन ही दुसरी पायरी आहे, बरोबर आहे. आणि उपयोजन ही तिसरी पायरी आहे, ऍप्लिकेशन, उपयोजन. आता आपल्याला काय विचारलं इथं, संपादन म्हणजे त्यांनी समजलंय किती, संपादित किती घेतलंय, त्यांना समजलंय किती. तर उपयोजन ही येणार नाहीये, दुसरा पर्याय येणार नाहीये, कारण की ही आकलनानंतरची क्षमता आहे उपयोजन, त्यामुळं ते येणार नाहीये. मूल्यमापन. आता मूल्यमापनामध्ये बघा, मूल्यमापन ही सर्वात व्यापक संकल्पना आहे. मूल्यमापनामध्ये काय काय येतं, तर मूल्यमापनामध्ये मापन म्हणजे तुम्हाला मिळालेले गुण, बरोबर आहे, तुम्हाला परीक्षेत मिळालेले गुण. त्यानंतर तुमचं वर्तन म्हणजे शिक्षकाप्रती तुमचं, विद्यार्थ्याचं वर्तन, तुमच्या पालकाप्रती म्हणजे तुमचं ओव्हरऑल तुमच्या वर्तना संदर्भातील, म्हणजे तुम्ही संख्यात्मक बाबी, गुणात्मक बाबी आणि शिक्षकाचा अभिप्राय म्हणजे मूल्यमापन होय. समजलं? म्हणजे मूल्यमापन हे आकलन नाहीये. मूल्यमापनामध्ये ज्ञान पण येतं, आकलन पण येतं, उपयोजन पण येतं आणि तुमच्या वर्तनाचं म्हणजे तुम्ही किती हुशार आहेत याच्यापेक्षा तुम्ही किती चांगले आहात म्हणजे तुमची हुशारी, तुमचा चांगुलपणा आणि शिक्षकाचा अभिप्राय, शिक्षकाचं तुमच्या प्रति मत, या 3 बाबींचं कॉम्बिनेशन म्हणजे मूल्यमापन. म्हणजे मूल्यमापन हे याच्या पुढची प्रक्रिया आहे. त्यामुळं हे याचं उत्तर येणार नाहीये. तर संपादनूक म्हणजे काय, तुम्ही किती ग्रहण केलंय, म्हणजे तुम्ही किती आकलन केलंय, किती तुम्ही समजून घेतलंय, ज्ञान नाही, ती संकल्पना किती समजून घेतली हे महत्वाचं आहे. त्यामुळं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. तुम्हाला डाऊट असतील तर विचारा. हरी पाखेल सर, NOCची गरज नाही. जर तुम्ही CSB वर करत असाल, जर तुमचं अप्रूव्हल नसेल विद्यापीठामध्ये, BCD लॉगिंग नसेल, तर तुम्हाला NOC घ्यायची आवश्यकता नाही. ज्या प्राध्यापकांचं BCD विद्यापीठामध्ये BCD लॉगिंग आहे, BCDला स्वतःचं अकाउंट असतं कॉलेजच्या नावानं, तिथं तुमचं नाव असेल तरच NOCची गरज असते, अदरवाईज NOC लागत नाही. हरी सर, त्यामुळे योग्य पर्याय आहे, चौथा पर्याय योग्य आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा प्रश्न, अध्ययन प्रक्रियेमध्ये काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते. अभ्यासाचे प्रयत्न चालू असूनही प्रगती खुंटलेली असते. या स्थितीला अध्ययन प्रक्रियेमध्ये टिंबटिंब म्हणतात. मित्रांनो, अध्ययन प्रक्रिया ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये घडून येणारी प्रक्रिया आहे, म्हणजे अध्यापनानंतरची अध्ययन प्रक्रिया आहे, बरोबर आहे.
तर ही प्रक्रिया घडून येण्यासाठी म्हणजे प्रगती आपल्याला काय आपण सुरुवात केलेली असते बघा. जसं अध्ययन प्रक्रियेमध्ये काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते, पण थांबलेली नसते, स्लो पद्धतीने चालू असतो. अभ्यासाचे प्रयत्न चालूच असूनही प्रगती खुंटलेली असते. या स्थितीला अध्ययन प्रक्रियेमध्ये टिंबटिंब म्हणतात. आता इथं परिणाम म्हणजे इथं पर्याय आहेत. शारीरिक परिश्रमा म्हणजे आपल्या शरीर याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून शारीरिक परिश्रमा म्हणजे काय, तर आपली क्षमता जेवढी आहे, जेवढ्या तुमच्या ज्ञानात्मक आकलनात्मक जेवढ्या तुमच्या बुद्धीच्या क्षमता आहेत त्या सर्व वापरल्यानंतर परिसीमा म्हणजे सर्व वापरून झाल्या, याला शारीरिक परिसीमा म्हणतात. तर हे पर्याय नाहीये. आता शारीरिक परिश्रमा म्हणजेच आपण कोणताही प्रयत्न करत असताना आपण म्हणतो माझी जितकी क्षमता होती ना मी वापरली, म्हणजे मी माझ्या पूर्ण क्षमता दिल्या, मी माझा पूर्ण वेळ दिला, तरीही मला अपयश आला, ही गोष्ट वेगळी. त्यामुळं याचं उत्तर हे असणार नाहीये तिसऱ्या प्रश्नाचं. आता अध्ययन वक्र. अध्ययन वक्र म्हणजे काय, तर ही एक बघा आपण अध्ययन वक्र 1 मिनिटामध्ये सांगतो. अध्ययन वक्र म्हणजे काय, अध्ययन करत असताना तुम्ही ज्यावेळेस सेट परीक्षेचा फॉर्म भरता त्यावेळेस आपण काय करतो, नाही मी या प्रयत्नामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण होईल, हे अध्ययन वक्र आहे बघा. अशा पद्धतीनं अध्ययन वक्र कसं असतं, सुरुवातीला तुम्ही म्हणजे हे आलेख आहे, तर अभ्यास इथून सुरू केला, आपण काय म्हणतो, नाही नाही मी आता खूप अभ्यास करणार आहे, म्हणजे तुमचा एक उत्साह असतो. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर सेट परीक्षेचा फॉर्म भरलाय, तुम्ही 8 दिवस इतक्या भारावून पद्धतीने अभ्यास करतो की अतिशय, म्हणजे तुमचा अशा पद्धतीनं आलेख हा चढता असतो. नंतर काय होतं, एक तो असेच कोणतरी असतात त्यांना काही सेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेले नसतात. मग ते सांगतात अरे सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन तरी काय होणार आहे, किंवा तुमच्या घरचे बी टोकतात, अरे एवढा अभ्यास करून मागच्या वेळेस तू अभ्यास केलतास तरी पण नाही पास झाला, आता तरी काय देऊ लावणार. असं समाजामध्ये वेगवेगळे विचार प्रवाह असतात आणि त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो. आणि तुम्ही काय, जाऊ द्या आपल्याला कुठे जमणार आहे, मग तुमची अशा पद्धतीने तुमचा जो आलेख आहे असा कमी होत चालतो. परत लगे माझ्यासारखं कोणतरी येतं आणि म्हणतं नाही सोनाली मॅडम, पल्लवी मॅडम, रोशन सर, नाही तुम्ही प्रयत्न करा, 100% तुम्हाला यश मिळेल. मग तुम्हाला पुश केलं की लगेच म्हणजे अशा पद्धतीने काही 15 दिवसाचा 1 महिन्याचा कालखंड जातो आणि नंतर असंच कोणतरी तुम्हाला मोटिवेट करतं, नाही तुमच्याकडे ती कौशल्य आहे, तुमच्याकडे ते स्किल आहे, तुमच्याकडे ती क्षमता आहे, तुमच्याकडे तेवढं ज्ञान आहे, त्याचा वापर करा, पूर्ण क्षमतेनं लढा आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. असं म्हटल्यानंतर तुमचा परत आलेख अभ्यासाचा वाढतो आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये असाच चढता आलेख वाढत जाऊन तुम्ही परीक्षेमध्ये यश संपादित करता. आता हे जे मोजलं जातं म्हणजे इथपासून म्हणजे हे झालं, हे जे आलेख आहे हे सुरुवातीचा फॉर्म भरल्यानंतर फॉर्म मध्ये तुम्ही अभ्यास केला, म्हणजे ही आहे प्रेरणा. तुम्ही स्वतः मोटिवेट होता आणि इथपर्यंत अभ्यास करता. परत ही आहे पठारावस्था, ही मानसशास्त्रीय जे आहे अध्ययन प्रक्रियेतलं ते सांगतोय. आणि नंतर कुणीतरी पुश करतं, आपले आई वडील किंवा माझ्यासारखा एखादा बिनकामाचा माणूस, त्यावेळेस तुमच्यामध्ये काय होतं, ऊर्जा निर्माण होते आणि तुम्ही अशा पद्धतीनं परीक्षा जवळ येत असताना परत अनेक अभ्यासाला जोमाना लागता आणि तुम्ही यशस्वी होता, सेट परीक्षा उत्तीर्ण होता. तर हे जे सर्व तुमचा आलेख आहे, हे आलेख म्हणजेच काय, तर हे अध्ययन वक्र आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना या वक्रानुसार या पद्धतीनं तुमच्या अभ्यासाच्या स्थिती बदलत गेल्या आणि तुम्ही जर याच्यामध्ये इथंच गुंतलात बघा, या पठार अवस्थेमध्ये जर गुंतलात तर तुम्ही अयशस्वी होता. पण जर तुम्ही त्याच्या पुढे मजल मारली, आमच्यासारख्याच ज्यांचे अनुभव आहेत, ज्यांचा अभ्यास आहे त्यांचं ऐकलं, तर तुम्ही अशा पद्धतीनं पुढे देखील जाऊन यश संपादित करू शकता. त्यामुळं अध्ययन वक्र हे नाहीये. हे बघा आपल्याला प्रगती थांबते असं म्हटलं इथं, त्यामुळं हे देखील पर्याय नाहीये, दुसरा पर्याय नाही. आता तिसरा पर्याय काय सांगतोय बघा, कंटाळा येणे. ही एक कंटाळा येणे ही एक फक्त मनाची स्थिती आहे, ती बाजूला ठेवा. ही एक शारीरिक स्थिती आहे, त्यामध्ये बदल होतो, त्यामुळं हे देखील चुकीचा पर्याय आहे. अध्ययन वक्र हे फक्त आलेख दाखवतं की बाबा तुम्ही आधी सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करत होतात, नंतर कोणतरी तुमच्यामध्ये
निगेटिव्हिटी तयार केली, तुम्ही लगेच परत सरळ म्हणजे स्टॉप झाला तुमचा अभ्यास आणि नंतर परत अभ्यासाला लागला. तर बघा आपल्याला काय प्रश्न आहे, अध्ययन प्रक्रियेमध्ये काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते. अभ्यासाचे अभ्यासाचे प्रयत्न चालू असून देखील प्रगती खुंटलेली असते. आता या स्थितीला अध्ययन प्रक्रियेमध्ये काय म्हणतात? तर अध्ययनाच्या प्रक्रियेला या स्थितीला पठार अवस्था म्हणतात. म्हणजे या ठिकाणची अवस्था, म्हणजे ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी होती, तुमचा अभ्यास स्थिर होता, तुमचं जास्त अभ्यासाकडे मन लागत नव्हतं, त्या स्थितीला प्रगती खुंटली आहे अशी स्थिती निर्माण होते. आणि नंतर कोणतरी येतं आणि तुम्हाला म्हणजे अभ्यासाला प्रवृत्त करतं आणि प्रेरणा देतं, म्हणजेच पठारावस्था. ती स्थिती म्हणजे पठारावस्था होय. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. अगदी बरोबर आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. समजलं इथपर्यंत? तुमचे जे डाऊट असतील ते तुम्ही बिंदास पद्धतीनं व्यक्त करू शकता. आता पुढचा प्रश्न घेऊयात. फेज आपण ज्या इंग्लिशमध्येच हाच प्रश्न इंग्रजीमध्ये आहे. आता चौथा प्रश्न, अध्ययन परिणामकारक आणि प्रभावी इफेक्टिव्ह होण्यासाठी विषयानुसार अध्यापनाची प्रतिमाने वापरली जातात. त्यापैकी नवीन विषयातील संकल्पना अवगत करण्यासाठी म्हणजे आत्मसात करण्यासाठी कोणते प्रतिमान योग्य ठरेल? ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॉडेल्स ऑफ टीचिंग. बघा प्रतिमानाला इंग्रजीमध्ये मॉडेल्स म्हणतात. ज्या पद्धतीनं अध्यापनाच्या पद्धती आहेत, ज्या शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आहेत, विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहेत, त्याच पद्धतीनं मॉडेल्स ऑफ टीचिंग हे एक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आहे, आधुनिक पद्धत आहे, ज्या फ्रेमवर्कमध्ये आपल्याला आपला विषय, आपला कंटेंट टाकावा लागतो आणि त्यानुसार त्या प्रतिमानानुसार शिकवावा लागतो. त्याला आपण मॉडेल्स ऑफ टीचिंग किंवा अध्यापनाची प्रतिमाने म्हणतो. बरोबर आहे. त्यामधील बघा भूमिका पालन प्रतिमान, जसं एखादं नाटक आपल्याला करायचंय तर एक प्रत्येकाला भूमिका दिल्या जातात. म्हणजेच ज्यावेळेस इतिहास विषय शिकवायचा असेल तर मी भूमिका पालन प्रतिमान वापरेल. बरोबर आहे. त्यामुळं संकल्पना अवगत होण्यासाठी आपल्याला भूमिका पालन वापरता येणार नाही. त्यामुळं हे चुकीचं उत्तर आहे. संकल्पना प्राप्ती प्रतिमान. बघा हे प्रतिमान एखादा नवीन विषय आहे, जसं अध्यापन, मानसशास्त्र, त्यानंतर संशोधनशास्त्र, ह्यातल्या संकल्पना आपल्याला माहीत होण्यासाठी हे संकल्पना प्राप्ती प्रतिमान वापरलं जातं. मी तुम्हाला सतत सांगतोय 50% प्रश्नाचे उत्तर हे प्रश्नामध्ये असतात. 50% प्रश्नाचे उत्तर हे प्रश्नामध्येच दडलेले असतात, त्याच्या शब्दामध्ये. फक्त आपल्याला शब्द, आता इथं बघा संकल्पना अवगत करण्यासाठी म्हणजे संकल्पना आपल्या स्पष्ट होण्यासाठी, कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी जे प्रतिमान वापरलं जातं, जे मॉडेल्स ऑफ टीचिंग वापरलं जातं, ते आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान. भूमिका पालन प्रतिमान हे इतिहास विषयासाठी वापरलं जातं. संकल्पना प्राप्ती प्रतिमान भाषा विषयामध्ये वापरलं जातं. त्यानंतर प्रत्येक अर्थशास्त्र, त्यानंतर जे समाजशास्त्र आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला मानसशास्त्र असेल, त्यानंतर तत्वज्ञान असेल, ज्याच्यामध्ये संकल्पना मुळात समजणं गरजेचं असतं, त्यामध्ये हे प्रतिमान वापरलं जातं. पर्याय क्रमांक 2. सोनाली मॅडम बरोबर आहे, रेश्मा मॅडम, पवन सर. आणि पुढच्या प्रतिमान जे आहे ते गणितामध्ये म्हणजेच गहन विचार करायला प्रवृत्त करणं म्हणजे प्रश्न विचारणे. पुढच्या म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? प्रश्न विचारणे. जसं विज्ञान विषय असेल, जसं की गणित विषय असेल, त्या विषयामध्ये प्रामुख्यानं हे पुढच्या प्रतिमान वापरलं जातं. आणि यापैकी सर्व हा पर्याय चुकीचा आहे. आणि पुढच्या प्रतिमान हे गणित आणि विज्ञान विषयामध्येच वापरलं जातं. संकल्पना प्रतिमान हे नवीन जे समाजशास्त्राचे विषय आहेत ते शिकवण्यासाठी, संकल्पना ओरिएंटेड अध्ययन करण्यासाठी, भूमिका पालन हे इतिहास विषयासाठी प्रामुख्यानं वापरलेलं प्रतिमान आहे. विषयानुसार आणि संकल्पनानुसार आपल्याला ते प्रतिमान वापरावं लागतात.
सर्वांना सर्व क्लिअर आहे? काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर त्यावेळेस चॅट बॉक्समध्ये नोंदवत चला. पुढे 5वा प्रश्न, 50 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 10 विद्यार्थ्यांना घटक चाचणीमध्ये एक कमी गुण मिळाले आहेत, तर या 10 विद्यार्थ्यांना कोणत्या संकल्पना कमी गुण मिळाले यासाठी टिंबटिंब चाचणी घ्यावी लागते? घटक चाचणी, सहामाही परीक्षा, संपादित चाचणी, नैदानिक कसोट्यावर. काय वापरावं लागेल? बघा, मी जास्त स्पष्टीकरण यासाठी देतो आहे की याच्या संकल्पना तुमच्या स्पष्ट असाव्यात. पहिला घटक, दुसरा घटक हा पूर्णतः संकल्पनेवर आधारित आहे. म्हणजे अध्ययन विषयक अभियोग्यता, पहिले जे 5 प्रश्न आहेत हे अध्ययन विषयक अभियोग्यतेचे आहेत. दुसरे 5 प्रश्न हे संशोधन विषयक अभियोग्यतेचे आहेत. त्यानंतर तिसरे पुढच्या घटकावर, अशा पद्धतीनं. तर बघा, 50 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 10 विद्यार्थ्यांना घटक चाचणीमध्ये कमी गुण मिळाले, तर त्या 10 विद्यार्थ्यांना कोणत्या संकल्पनेला कमी गुण मिळालेले आहेत यासाठी चाचणी घ्यावी लागेल. कोणती? तर नैदानिक चाचणी घ्यावी लागेल. संपादक चाचणी आपण सांगितली. घटक चाचणी फक्त त्या घटकापुरतच माहिती घेण्यासाठी, समजलंय का नाही समजलंय का जाणून घेण्यासाठी. आणि सहामाही परीक्षा ही सर्वकष मूल्यमापनाचे जे प्रकार आहेत, म्हणजेच सर्वकष मूल्यमापन, त्यानंतर आकारिक आणि साकारिक मूल्यमापन, यावर आपण मागच्या टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न विचारले होते, त्याचाच एक भाग आहे. आणि संपादक चाचणी तर आपण आताच पाहिलेला आहे, त्यामुळे हे पहिला पण पर्याय, दुसराही पर्याय आणि तिसराही पर्याय चुकीचा आहे. नैदानिक कसोटी हेच पर्याय योग्य आहे. ज्यावेळेस निदान होईल, नैदानिक चाचणी झाली, आपल्याला कळालं की कोणत्या विद्यार्थ्यांना काय समजलं नाही, तर आपण काय करत असतो, त्याच्यानंतर पुढे जाऊन उपचारात्मक अध्यापन करत असतो. ज्या पद्धतीनं आपले डॉक्टर काय करतात, पेशंटला विचारतात तुम्हाला काय होतंय काय नाही, मग तुमच्या लक्षणावरून तुमचं निदान करतात की यांना हेच आजार आहे, आणि त्यानुसार मग ते गोळ्या काय जे म्हणजे स्टेटमेंट करतात, म्हणजे उपचार करत असतात डॉक्टर. अगदी त्याच पद्धतीनं शिक्षण प्रक्रियेमध्ये देखील शिक्षक हे काय करतात, नैदानिक कसोटीच्या माध्यमातून निदान करतात की नेमकं काय झालंय, म्हणजे नेमकं विद्यार्थ्यांना कोणत्या संकल्पना समजल्या नाहीत, आणि त्या एकदा समजलं की निदान झालं की विद्यार्थ्यांना या संकल्पना, हे गणित अवघड गेलेत, मग त्यानुसार नैदानिक चाचण्यातून समजलं की मग उपचारात्मक अध्यापन, ज्या संकल्पना समजल्या नाहीत त्या नवीन पद्धतीनं शिकवल्या जातात, त्याला उपचारात्मक अध्यापन म्हटलं जातं. म्हणजे हे 5 प्रश्न हे पहिल्या घटकावरचे होते. क्लिअर सर्वांचं? आता पुढचा प्रश्न 6वा, संशोधन विषयक क्षमतेवर. तुम्हाला जास्तीचं स्पष्टीकरण, म्हणजे वेळ जास्त लागतोय त्यामुळे बोलतोय, जास्तीचं स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्ही सांगत चला. मी आता थोडं जास्त वेगाने जाण्याचा प्रयत्न करतो. बघा, संशोधन आराखड्यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो? संशोधनाचा आराखडा आपण पाहिलेला आहे, अभ्यासलेला आहे. गुणात्मक, संख्यात्मक पद्धतीचं एक पद्धतीची निवड, गुणात्मक किंवा संख्यात्मक पद्धतीची दोन्हीपैकी एका पद्धतीची निवड असते फक्त आराखड्यामध्ये, का सैद्धांतिक आधार नसलेले संशोधन करण्याचा मार्ग, संकलन, विश्लेषण यासाठी तयार केलेली माहितीची चौकट, संशोधन फलितांचे सादरीकरण करण्याची पद्धत, काय असतं? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर, तर योग्य उत्तर आहे संकलन, विश्लेषण आणि यासाठी तयार केलेली माहितीची चौकट. म्हणजे जी तुम्ही समस्या निश्चित केलेली आहे त्याचा एक फ्रेमवर्क कशी आहे, चौकट कशी आहे, ते तुम्ही एक संशोधनाच्या आराखड्यामध्ये मांडत असता की बाबा माझं अशा पद्धतीचं संशोधनाचे टायटल आहे, त्याचं उद्दिष्ट आहे, परत त्याचे पद्धती आहे, हे तुम्ही मांडत असतात. बरोबर आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अभिनंदन स्वप्नाली मॅडम, मयुरी मॅडम, रोशन सर. चला पुढे जास्त वेगानं गेलात तर आपलं लवकर होईल. Which of the following including in the research design? तर योग्य पर्याय आहे इन्फॉर्मेशन फ्रेमवर्क डिझाईन फॉर कलेक्शन अँड अनालिसिस, म्हणजे जी माहिती एकत्रित करतो, अनालिसिस करतो, हे सर्व या बाबीमध्ये येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7वा, संख्यात्मक संशोधनातील नमुना निवड. कोणत्या? आपण बघितलं संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही पद्धतीने संशोधन करता येतं. म्हणजे संख्यात्मक संशोधनातील नमुना निवड टिंब प्रकारची असते.
सहेतुक नमुना निवड, यादृच्छिक नमुना निवड, पद्धतशीर नमुना निवड का वरीलपैकी सर्व? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? बघा, सहेतुक म्हणजे आपण हेतू पुरस्कृत फक्त एवढ्या शाळा, जसं मला एखाद्या माहिती घ्यायची, तर मी काय करतो की नाही नाही मला फक्त 8वीचाच वर्ग निवडायचा आहे संशोधनासाठी. म्हणजे माझा हेतू काय असतो की फक्त 8वीचा वर्ग, त्यातले पण जे मागास विद्यार्थी आहेत तेच निवडायचे. म्हणजे मी हेतू पुरस्कृत तेच विद्यार्थी मला संशोधनासाठी सॅम्पल म्हणून घेतो. आणि यादृच्छिक पद्धतीने म्हणजे रॅन्डमली, मला माहित नाही कोणतंही येऊ शकतं, कोणताही विद्यार्थी संशोधनासाठी कोणती शाळा मी न चॉईस करता रॅन्डमली कोणतेही मी निवडेल, त्याला आपण यादृच्छिक म्हणतो. आणि पद्धतशीर नमुना निवड म्हणजे शास्त्रीय पद्धतीचा आधार घेऊन, म्हणजे जे वीक आहेत तेच विद्यार्थी निवडणं. आणि वरीलपैकी सर्व, तर योग्य पर्याय आहे वरीलपैकी सर्व. खूप छान, बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, चांगली प्रगती आहे. पुढे 8वा प्रश्न, संशोधनामधील परिकल्पना, हायपोथेसिस म्हणतो आपण, हायपोथेसिस टिंबटिंब असते. परिकल्पना म्हणजे काय, परिकल्पनेच्या व्याख्या काय आहेत हे आपण पाहिलेलं आहे. तर नेमकं संशोधनामधील परिकल्पना म्हणजे काय? पर्याय आहेत संशोधन समस्या निराकरण, संशोधन समस्येचे अपेक्षित उत्तर, भविष्याचा वेध घेणारी, समस्येचा शोध घेणारी. 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर. आता याचं स्पष्टीकरण, संशोधन समस्येचं निराकरण. बघा, परिकल्पना पूर्ण निराकरण करते का, की याचं उत्तर हेच आहे? करते का? नाही. कारण की त्याचं पूर्ण निराकरण करत नाही, फक्त आपल्याला संशोधनासाठी आपला मार्ग दाखवण्याचं काम परिकल्पनातून केलं जातं. बरोबर आहे ना? आता परिकल्पना कोणत्या संशोधन पद्धतीमध्ये वापरली जात नाही, कोण सांगते मला? बघा, संशोधनामधील परिकल्पना ही संशोधनाची समस्या पूर्ण निराकरण करण्याचं काम करत नाहीये, फक्त तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम या परिकल्पना हायपोथेसिस मार्फत होतं. आणि दुसरा पर्याय आहे संशोधन समस्येचं अपेक्षित उत्तर. म्हणजे संशोधन समस्येचं निश्चित सांगता येत नाही, पण आपण अंदाज बांधलेला असतो. अपेक्षित म्हणजे याचं उत्तर हेच असेल. ह्याचं निराकरण म्हणजे समस्येचं अपेक्षित म्हणजे 100% का संभाव्य, अपेक्षित म्हणजेच संभाव्य. त्याच्यामुळं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 2. आणि तिसरा पर्याय आहे भविष्याचा वेध घेणारी. भविष्याचा वेध घेणारी म्हणजे आपल्याला फक्त भविष्याचा वेध घेऊन चालेल का? नाही. त्यामुळं प्रायोगिक संशोधन पद्धती आहे भविष्याचा वेध घेणारी, त्यामुळं हे देखील तिसरा पर्याय चुकीचा आहे. 4था, समस्येचा शोध घेणारी. शोध पूर्णतः परिकल्पनावर अवलंबून नसतो. मे बी परिकल्पना आपल्याला नल असू शकेल किंवा ती परिकल्पना खोटीही असू शकेल, ती परत आपल्याला सांख्यिकीय परिमाणे वापरून तपासावी लागते. त्यामुळं हे देखील पर्याय 4था चुकीचा आहे. बरोबर आहे, गुणात्मक संशोधनामध्ये, ऐतिहासिक संशोधनामध्ये परिकल्पना वापरली जात नाही. खूप छान. पुढचा प्रश्न 9वा, संस्थेचा इतिहास, व्यक्ती चरित्र या संबंधित सखोल संशोधन करण्यासाठी खालीलपैकी कोणती संशोधन पद्धती उपयुक्त ठरेल? ऐतिहासिक संशोधन पद्धती, व्यक्ती अभ्यास पद्धती, वर्णनात्मक संशोधन पद्धती, वरीलपैकी नाही. आपण बघितलं, ऐतिहासिक संशोधन पद्धतीतून आपल्याला इतिहासाचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं इतिहास जाणून घ्यावा लागतो. आणि व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये व्यक्ती किंवा संस्था याची सर्व माहिती आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीतून घेत असतो. बरोबर आहे. तर 9व्या प्रश्नाचं, संस्थेचा इतिहास, व्यक्तिचरित्र या संबंधित सखोल संशोधन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जाते? तर व्यक्ती अभ्यास का ऐतिहासिक का वर्णनात्मक? आता वर्णनात्मक पद्धतीमध्ये काय केलं जातं? वर्तमान काळातील समस्या, वर्तमान काळातील जे
मुद्दे असतात त्यावर चर्चा केली जाते आणि वरीलपैकी नाही म्हणजे एकही नाही असा त्याचा पर्याय अर्थ होतो. त्यामुळे वरीलपैकी एक तर आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऐतिहासिक संशोधन पद्धती. याच्यामार्फत आपण संस्थेचा इतिहास, व्यक्तीचं चरित्र हे देखील अभ्यासू शकतो. त्यामुळे योग्य पद्धती आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती, पर्याय क्रमांक 1. सर्वांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 10वा म्हणजेच या घटकावरचा, दुसऱ्या घटकावरचा शेवटचा प्रश्न. संशोधन प्रक्रियेमधील शेवटचा टप्पा म्हणजे टिंबटिंब होय. यासाठी आपल्याला संशोधनाची प्रक्रिया काय आहे, संशोधनाचे टप्पे काय आहेत, परत संशोधन पद्धतीचे कोणकोणते टप्पे आहेत हे आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अडकता मी मान्य करू शकतो की तुमच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती निर्माण होत असेल. बरोबर आहे, म्हणजे हे का ते का ते, पण बऱ्यापैकी तुम्हाला जे मी पाहतोय तुमचे उत्तर तर बऱ्यापैकी योग्य आहेत. बघा, संशोधनातील निष्कर्ष हा शेवटचा नाहीये. निष्कर्षानंतर त्याचं वर्गीकरण केलं जातं. बरोबर आहे, अर्थनिर्वचन केलं जातं. त्यामुळे ही शेवटचा टप्पा नाही. पुढील संशोधनासाठी विषय सुचवणे हे तर आपण आधीच सुचवतो. आणि सर्वात शेवटी अहवाल लेखन. अहवाल लेखन हा सर्वात शेवटचा टप्पा आहे. यानंतर तुमचं संशोधन समाप्त होतं, संपतं. आणि संशोधनातील संदर्भ सूची ही आपण संशोधन करत असताना देत असतो. शेवटचा टप्पा म्हणजे संशोधन अहवाल म्हणजे रिपोर्ट रायटिंग. पर्याय क्रमांक सी योग्य आहे 10व्या प्रश्नाचं. संशोधनातील निष्कर्ष, निष्कर्षानंतर पण आपण अर्थ म्हणजे निष्कर्ष काढले की त्याचं आपण काय करतो, अर्थ वर्गीकरण करतो म्हणजे निष्कर्षांचं, म्हणजे त्याच्या पुढे टप्पा आहेत. आणि ज्यावेळेस आपण अहवाल लिहितो त्याच्यानंतर परत आपण त्या संशोधनामध्ये काही करतो का, काही बदल करतो का, नाही. त्याच्यामुळं संशोधनामधील शेवटचा टप्पा आहे अहवाल लेखन. त्याच्यानंतर एकदा अहवाल लिहिला की तुमचं संशोधन कार्य संपलं. त्यानंतर तुम्ही काहीही केलं तर त्याला अर्थ नसतो. त्यामुळे सर्वात शेवटचा टप्पा आहे अहवाल लेखन. अभिनंदन सर्वांचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता आकलनावर आधारित प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 11 ते 15 ही पुढील उतार्यावर आधारित आहेत. इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये उत्तर आहे. मराठी भाषेतील उत्तर आपण वाचणार आहोत. 1991 च्या मध्यापासून भारतात आर्थिक विकासाचे वारे वाहू लागले. याची प्रमुख कारणे म्हणजे बहिर्गत कर्जाचा वाढता बोजा, आटोक्याबाहेर गेलेला आंतरराष्ट्रीय ताळेबंद, भाववाढीच्या दरात होणाऱ्या तीव्र शक्यता आणि वित्तीय अडचणी, आखाती युद्ध आणि सोव्हिएत अर्थव्यवस्थेची पडझड हे बाह्य घटकही या सुधारणा घडून आणण्यास कारणीभूत होते. या आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा मार्ग काढण्यासाठी आणि अविनाशी विकास प्रक्रिया म्हणजे शाश्वत विकासाची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी औद्योगिक, व्यापार आणि सार्वजनिक क्षेत्रात काही महत्त्वाचे धोरणात्मक बदल करणं आवश्यक होतं. स्थायीकरणासाठी पाऊल उचलणे गरजेचे होते, ज्यायोगे अर्थसंकल्पातील वित्तीय आणि चालू खात्यातील तूट कमी होऊन आर्थिक सुधारण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट हे होते की देशाच्या साधन संपत्तीचे वाटप आणि एकूण निर्णय प्रक्रिया ही बाजारपेठेच्या कार्यतंत्रानुसारच व्हावी. आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या संदर्भात फार मोठा आशावाद निर्माण झाला. मागील 2 शतकामध्ये भारत हा सर्वात वेगाने वृद्धिगत, इथं रुंदीगत झालंय तिथं वृद्धिगत म्हणजे वाढणारा होणाऱ्या जगातील 10 ते 12 देशामध्ये एक होता. काही महत्त्वाच्या स्थूल अर्थशास्त्रीय चल घटकांची या काळातील कामगिरी लक्षात घेण्यासारखीच होती. उदाहरणार्थ 1997 ते 2002 मध्ये
भाववाढ दर घटला होता. नव्या आणि 10व्या आर्थिक योजनेच्या 9व्या आणि 10व्या जी योजना आहे, पंचवार्षिक योजना होत्या, त्यामधील काळात स्थूल एत उद्देशीय बचती, स्थूल एत उद्देशीय उत्पन्नातील शेकडेवारी 23.1% 28.2% गेली होती. याच काळात स्थूल एक उद्देशीय गुंतवणूक वाढली होती आणि वित्तीय तूट थोडी कमी झाली होती. त्याचप्रमाणे परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक, परदेशी चलन साठा या घटकांची कामगिरी सुधारली होती. थोडक्यात असे म्हणता येईल की भारतीय अर्थव्यवस्था गेल्या 4 वर्षात वेगाने म्हणजेच 8 ते 9% दराने वाढत आहे. ही तर अनेक घटकांची कामगिरी समाधानकारक असून त्यात बदल घडून आले आहेत. म्हणजे एकंदरीत हा जो उतार आहे, भारतातील जी वाढ आहे म्हणजे विकास आहे, वृद्धी आहे, त्या संदर्भात या उतार्यामध्ये चर्चा केलेली आहे. ज्यामध्ये भारताचा विकास दर आज मागच्या 4 वर्षापासून 8 ते म्हणजे कोविडचे काही वर्ष सोडले तर 8 ते 9% आहे, जो जगातला सर्वात मोठी वाढणारी वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आज आपली भारताची आहे. तर त्यावर म्हणजे कोणकोणते 1991 पासून आपण जागतिकीकरण, औद्योगिकरण जे धोरण स्वीकारलं आणि खाजगीकरण, त्यानंतरची सर्व चर्चा या उतार्यामध्ये केलेली आहे. उतार्यावर म्हणजेच आपली आकलन क्षमता, समजून घेण्याची क्षमता तपासली जाते. तिसरा घटक पेपर 1 मधील, बरोबर आहे. पहिला प्रश्न त्यावरचा 11वा प्रश्न, भारतात आर्थिक सुधारणा घडून आणण्यास जबाबदार असलेल्या खालील पैकी बाह्य घटक कोणता? आर्थिक सुधारणा घडून आणण्यासाठी दरवाढ, निर्यातीत घट, औद्योगिक वाढ दरात घट वरील एकही नाही. 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? चला लवकरात लवकर आपलं उत्तर नोंदवत चला. तर योग्य उत्तर आहे वरील एकही नाही. आता आपल्याला काय विचारलं होतं? भारतात आर्थिक सुधारणा घडून आणण्यास जबाबदार असलेला खालीलपैकी बाह्य घटक, आंतरिक घटक नाही, बाह्य घटक कोणता? तर दरवाढ, निर्यातीतील घट, औद्योगिक वाढ दरात घट, तर वरीलपैकी एकही नाही. हा चौथा ऑप्शन बरोबर आहे. अनिल सर बरोबर आहे, रोशन सर अगदी बरोबर आहे. बरोबर आहे तृप्ती मॅडम, खूप छान, अभिनंदन सर्वांचं. त्यानंतर 12वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या स्थूल अर्थशास्त्रीय घटकांचे प्रस्तुत परिच्छेदात वर्णन केलं नाही? नाही हा शब्द, हा कीवर्ड्स हा खूप महत्वाचा आहे. खालीलपैकी कोणत्या स्थूल अर्थशास्त्रीय घटकाचे प्रस्तुत म्हणजे वरील परिच्छेदामध्ये वर्णन केलं नाही? पैशाचा पुरवठा, भाववाढ, आंतरराष्ट्रीय ताळेबंद, थेट परकीय गुंतवणूक. कशाचा उल्लेख या वरील परिच्छेदामध्ये केला गेला नाही? 12वा प्रश्न, त्याचं योग्य उत्तर तर पैशाचा पुरवठा. बघा कुठंही पैशाच्या पुरवठ्या संदर्भात चर्चा केलेली नाहीये. भाववाढाबद्दल बोललेले आहेत, आंतरराष्ट्रीय ताळेबंदाबद्दल बोललेले आहेत, त्यानंतर आंतरराष्ट्रीय ताळेबंद, थेट परकीय गुंतवणूक वाढलेली आहे याच्याबद्दल देखील चर्चा केलेली आहे. फक्त पैशाच्या पुरवठ्या संदर्भात कुठंही चर्चा केलेली नाही. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 13वा, भारतातील 1991च्या आर्थिक सुधारण्यासाठी सर्वात मोठी त्रुटी म्हणजे टिंबटिंब होय. वाढीचा दर पुरेसा नाही, त्यानंतर आधुनिकीकरणावर भर नाही, आयात निर्यातीतील वाढीचा दर कमी आहे आणि वरील एकही नाही. काय आहे योग्य पर्याय? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर तर बघा, भारतातील 1991च्या आर्थिक सुधारणांची सर्वात मोठी त्रुटी म्हणजे वाढीचा दर पुरेसा नाही, ही नाहीये.
तर योग्य होता. आधुनिकीकरणावर भर नाही, हे पण त्रुटी नव्हती. आयात निर्यातीच्या वाढीचा दर कमी, ही पण त्रुटी नव्हती. तर त्रुटी होती, यापैकी एकही त्रुटी नव्हती. सर्व या जमेच्याच बाबी होत्या. त्यामुळं 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पुरेसा नाही. आपल्या त्रुटी म्हणजे, तर वरीलपैकी एकही त्रुटी नव्हती. त्यामुळे 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पर्याय 2 नाही. आता पुढचा 14वा प्रश्न, 9व्या आणि 10व्या, बघा 9व्या आणि 10व्या आर्थिक योजनेच्या काळात खालील टिंबटिंब घटकांची कामगिरी सुधारली. 8व्या आणि 10व्यामध्ये कशाची कामगिरी सुधारली? वित्तीय तूट कमी झाली का परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक, परदेशी चलनसाठा या घटकांची वाढ झाली का 1 आणि 2 पर्याय योग्य आहेत का वरीलपैकी यापैकी नाही? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? चला लवकरात लवकर प्रतिक्रिया देत चला. तर योग्य उत्तर आहे, अनिल सर अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजे हे वित्तीय तूट कमी झाली, त्यामुळं परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक आणि परकीय चलनसाठा या घटकात वाढ झाली. हे दोनही पर्याय बरोबर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सी पर्याय. अगदी बरोबर आहे, अभिनंदन. दीपाली मॅडम व्हेरी गुड इव्हनिंग, उशीर केला. आता पुढचा 15वा प्रश्न, परिच्छेदावरील शेवटचा प्रश्न, वरील उतार्यास योग्य शीर्षक द्या. अशाच पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. बघा तुम्ही अवलोकन केलं असेल टेस्ट सिरीजचं, तर कुठंही आपण विषयांतर किंवा बाहेरचा प्रश्न किंवा प्रश्नपत्रिकाचा जो स्तर आहे, प्रश्न जसे विचारले जातात त्या पद्धतीनंच प्रश्न, जेणेकरून तुम्हाला जशाच तसे प्रश्न नाही आले तरी प्रश्न सोडवण्याची जी आपण मेंटॅलिटी असते किंवा आपण जे दृष्टिकोन असतो, एक ॲप्रोच असतो, तो तुमच्यामध्ये निर्माण व्हावा, हा नेमका महत्त्वाचा उद्देश या टेस्ट सिरीजचा आहे. टेस्ट सिरीज मी असा कधीच दावा करणार नाहीये आणि पण असं पण म्हणणार नाही की असे प्रश्न येणार नाहीत. असेच प्रश्न येणार आहेत, पण तुम्ही जर अशा पद्धतीचा प्रश्न सोडवण्याचा दृष्टिकोन तुमच्यामध्ये निर्माण झाला, त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करू लागलात, तर निश्चितच तुम्हाला चांगला स्कोअर 70+ स्कोअर तुम्ही पेपर 1 मध्ये घेऊ शकणार आहात. 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय अर्थव्यवस्था वृद्धीचे कारण. नाही, भारतीय अर्थव्यवस्था वृद्धी म्हणजे विकास आणि त्याचे कारण. 15चं डी योग्य आहे. नाही, तर भारतीय अर्थव्यवस्था वृद्धी, बघा भारतामध्ये त्या परिषदामध्ये कशावर चर्चा केलेली आहे, तर भारतीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं विकसित होत गेली, सुधारत म्हणजे विकास होत गेला, याच्यावर चर्चा केली. त्यामुळे योग्य शीर्षक आहे पर्याय क्रमांक ड, 2 नाही किंवा भारतीय अर्थव्यवस्था नाही. बघा सार सांगायचा असतो या ठिकाणी, आपल्याला शीर्षक देत असताना कशावर चर्चा केली तो विषय तिथं नमूद करायचा असतो. ओके, आता आपण पुढे इंग्लिशचे आहे, हा इंग्रजी पॅरेग्राफ आहे. आता 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संदेशवहनाच्या प्रकारात प्रतिसाद आणि विश्वासार्हता सर्वाधिक असते? गट संज्ञापन, ऊर्ध्वगामी संज्ञापन, अंतर्गत संज्ञापन, 2 व्यक्तीमधील संज्ञापन. कशामध्ये? विश्वासार्हता म्हणजे विश्वसनीयता जास्त असते, प्रतिसाद आणि विश्वासार्हता सर्वाधिक असते. तर योग्य उत्तर आहे 2 व्यक्तीमधील संवाद. संज्ञापन म्हणजे संवाद, कम्युनिकेशन. अंतर्गत संवाद गटांतर्गत असू शकतो, 2-2 गट असतील. ऊर्ध्वगामी म्हणजेच खालच्या स्तराकडून वरच्या स्तराकडे जाणारा गट, म्हणजे 2 गट, त्या गटामध्ये वेगवेगळे व्यक्ती असतात. सर्वात योग्य आहे तो 2 व्यक्तीमधील संवाद. पर्याय क्रमांक 4, अभिनंदन. ऊर्ध्वगामी संज्ञापन नाही, तर पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. बघा खालीलपैकी कोणत्या संदेशवहनाच्या प्रकारात प्रतिसाद आणि विश्वासार्हता सर्वाधिक असते?
दोन व्यक्ती ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस प्रतिसाद लगेच, म्हणजे आपण आय कॉन्टॅक्टद्वारे संवाद साधत असतो. टू पर्सन कम्युनिकेशन, अगदी बरोबर आहे दीपाली मॅडम. त्यामुळे योग्य पर्याय आहे चौथा. अभिनंदन. पुढचा पुढचा प्रश्न 17वा. प्रेषक आणि ग्राहक म्हणजे संवाद पाठवणारा आणि ग्रहण करणारा यांच्यातील संवाद प्रभावी होण्यासाठी टिंबटिंब आवश्यक असतं. भाषिक साम्य म्हणजे दोघांची भाषा एक असावी, जसं तुमची माझी मराठी आहे. आकलन क्षमता म्हणजे तुमचं पण, आता मी हेच बाबी जर इयत्ता 5वी 10वीच्या विद्यार्थ्यांना समजून सांगू लागलो, त्यांना समजणार आहे का? नाही. त्यामुळं जसं की सेटनेट ज्यांचं एम ए झालंय त्याच विद्यार्थ्यांची क्षमता ही बरोबरची आकलन क्षमता हे महत्वाचं आहे. आणि अचूक प्रत्याभरण म्हणजे प्रतिसाद देखील अचूक, हे घडून येण्यासाठी प्रभावी इफेक्टिव्ह संवादासाठी ह्या सर्व बाबी म्हणजे पहिली भाषिक साम्यता, आकलन क्षमता आणि अचूक प्रत्याभरण म्हणजेच वरीलपैकी सर्व. चौथा पर्याय योग्य आहे. अभिनंदन. चौथा 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौथा पर्याय, वरील सर्व. म्हणजे दोघांची भाषा एकच असावी. आकलन या दोघांमध्ये संप्रेषक प्रेषक आणि ग्राहक यांच्यामध्ये आकलन क्षमता. जर मी प्रश्न विचारलाय पण ग्राहकाला समजला नाही तर मग आकलन होत नाही, त्यामुळं संवाद व्यवस्थित होणार आहे का? नाही. त्यामुळे आकलन क्षमता देखील दोघांची मिळती जुळती असावी. आणि अचूक प्रत्याभरण म्हणजे लगेच मी जे प्रश्न विचारला त्याचं लगेच तुम्ही उत्तर देणार, त्यानंतर परत प्रतिप्रश्न, परत तुमचं त्याचं उत्तर, अशा पद्धतीनं. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 18वा प्रश्न, संप्रेषण प्रक्रियेतील प्रमुख अडथळा टिंबटिंब आहे. गैरसमज, भाषेतील फरक, आकलनाचा स्तर आणि वरीलपैकी सर्व. तर बघा, संप्रेषणातील प्रमुख अडथळा, जसं प्रभावी संप्रेषण होण्यासाठी वरील बाबी महत्वाच्या आहेत, त्याच पद्धतीनं अप्रभावी किंवा अडथळा म्हणून देखील गैरसमज, भाषेतील फरक आणि आकलनाचा स्तर हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व हा चौथाच ऑप्शन बरोबर आहे. समजलं? आता पुढचा 19वा प्रश्न, भाषिक कौशल्यामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. वाचन, लेखन होत नाही. प्रश्न कीवर्ड्स महत्वाचा आहे. होत नाही, यामधील नाही हा कीवर्ड्स महत्वाचा आहे. भाषिक कौशल्यामध्ये कशाचा समावेश होत नाही? वाचन, लेखन आणि विचार आणि भाषण याच्यापैकी विचाराचा भाषिक कौशल्यामध्ये समावेश होणार नाही. त्यामुळं हे चुकीचं आहे. बाकी वाचन, लेखन आणि भाषण हे तीनही कौशल्य योग्य आहेत. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न म्हणजे या घटकावरच्या चौथा घटकावरचा शेवटचा प्रश्न. शिक्षकाच्या दृष्टीने वर्ग अध्यापनातील प्रतिसाद आणि प्रत्याभरण मिळवण्यासाठी सर्वात सोपा व जलद स्रोत कोणता? बघा, शिक्षकाच्या दृष्टीने वर्ग अध्यापनातील प्रतिसाद आणि प्रत्याभरण मिळवण्यासाठी सर्वात आणि जलद स्रोत कोणता? बोलक्या शैक्षणिक साहित्याचा वापर करणं, विद्यार्थ्यांची देहबोली, तत्काळ मिळणारे प्रत्याभरण का वरीलपैकी सर्व? शिक्षकाच्या दृष्टीने वर्ग अध्यापनातील प्रतिसाद आणि प्रत्याभरण मिळवण्यासाठी सर्वात जलद आणि सोपा स्रोत कोणता? तर विद्यार्थ्यांची देहबोली. बघा, आपण जर विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला की लगेच विद्यार्थी जर कावरे बावरे होत असतील तर आपण लगेच म्हणतो, अरे विद्यार्थ्यांना समजलं नाही. किंवा आपण प्रश्न विचारला, सर्व विद्यार्थी हात वर करत असतील, सर मी सांगू, आपल्याला लगेच कळतं की या ठिकाणी विद्यार्थ्यांना तो पॉइंट समजला आहे. त्यामुळं विद्यार्थ्याची देहबोली
हेच महत्वाचं असतं. आपल्याला मानसशास्त्र त्यामुळे शिकवलं जातं जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची देहबोली समजावी. त्यामुळे 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांची देहबोली. ओके. त्यानंतर आता पाचवा जो घटक आहे, 6वा 7वा थोडे म्हणजे अंकगणितीय क्षमता. चला तर मग आपण सुरुवात करूयात. बघा 32, 33, 37, 46 आणि 62 याचं योग्य पर्याय कोणता आहे? 85, 87, 94, 99. 21वा प्रश्न. तर काय झालेलं, काय बदल झालेला आहे बघा. 31 नंतर 32 नंतर 33 म्हणजे 1 प्लस झालं. त्याच्यानंतर 33 नंतर काय झालं? 37 म्हणजेच किती झालं? 34, 35, 36, 37 म्हणजे 4. पुढे काय झालं? 46 म्हणजेच 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46 म्हणजेच कितीनं? 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46 म्हणजे परत 9 पर्यंत. त्यानंतर 46 नंतर 82, 62, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61 म्हणजे 15. बरोबर आहे. अशा पद्धतीनं ते वाढत जाऊन म्हणजे आधी 1च्या 4 पट, परत त्याच्या दुप्पट म्हणजे 5, एकामध्ये 3 ॲड केले 4 झाले, 4 मध्ये 5 ॲड केले 9 झाले, 9 मध्ये परत किती ॲड केले? 6 ॲड केले की झाले 15. आणि नंतर म्हणजे इथं 3, इथं 5, 3, इथं 3 वाढले, इथं 5 वाढले, इथं 6 वाढले आणि इथं काय किती वाढतील? 7 वाढतील. बरोबर आहे. म्हणजेच 15 आणि 7 किती झाले? 22. बरोबर आहे. म्हणजे किती होतील? 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87 म्हणजेच योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, 87. पुढे बरोबर आहे. ओके. 16 म्हणजे 2चा वर्ग. 1चा वर्ग 1च, 2चा वर्ग 4, त्यानंतर 3चा वर्ग 9, त्यानंतर इथं 16. बरोबर आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25 म्हणजेच 62. 62 अधिक 25 म्हणजेच 2 आणि 5 7 आणि 6 आणि 2 8, 87. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे 87. पुढचा प्रश्न बघा. खालील मालिकेत गाळलेल्या जागी कोणते वर्ण आणि संख्या येतील? ए वाय 5, ई जी डब्ल्यू 7, त्यानंतर आय के यू 11, त्यानंतर एम ओ एस 19 म्हणजे इथं किती वाढ झाली बघा? 2 न वाढ झाली इथं संख्यामध्ये 7. त्यानंतर 8, 9, 10, 11 4 न वाढ झाली. आधी 2 न, परत 4 न, परत किती न? 4, 11 आणि परत 8 न म्हणजे डबल न वाढ झाली. आता इथं 16 न वाढ होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे 19 आणि 16 किती येतं? याचं उत्तर 9, 15,
पाचाचा हाताला 1 2 आणि 1 3 म्हणजे 35 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बाकी काही करायची आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न 23. जर निळा म्हणजे हिरवा, हिरवा म्हणजे पांढरा, पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा आणि काळा म्हणजे लाल, लाल म्हणजे तपकिरी, तर दुधाचा रंग कोणता? बघा दुधाचा रंग हा आपण पाहिलं तर पांढरा असतो, बरोबर आहे. पण यांनी त्यांना वेगवेगळ्या रंगामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, बरोबर आहे. तर बघा जर निळा म्हणजे हिरवा आणि पांढरा म्हणजे पिवळा केलंय, बरोबर आहे. पांढरा म्हणजे काय आहे? पिवळा. म्हणजेच दुधाचा रंग कसला असणार आहे? पांढऱ्याच्याला पिवळा केलंय म्हणजेच पिवळा असणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य येईल 23व्या प्रश्नाचं. त्यानंतर पुढचा प्रश्न अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे आणि ब हा क च्या दुप्पट वयाचा आहे. क चे वय 8 वर्ष आहे. अ चे वय किती? बघा आता आपला अ आणि ब. अ हा जो अ आहे हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. अ जो आहे तो ब पेक्षा, हा झाला ब. अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. जसं आपण उदाहरण घेऊयात, ब अ च 2 वर्ष वय आहे आणि ब च 4 वर्ष असं गृहीत धरूयात, बरोबर आहे. 2 वर्षांनी लहान आहे. ब हा क च्या दुप्पट आहे. आता क वेगळाच आहे. कोण दुप्पट आहे? क च्या ब हा जो ब हे आहे तो क च्या दुप्पट वयाचा आहे. म्हणजे आपण इथं दुप्पट म्हटल्यानंतर ना ब हा क च्या दुप्पट आहे म्हणजे 2 त्याच्या दुप्पट 4 आहे. क चे वय 8 वर्षे. आता आपल्याला काय सांगितलं? क चं वय आहे. क चं वय 8 आहे. क चं वय किती आहे? 8 आहे, बरोबर आहे. तर अ चे वय किती? आता आपल्याला काय करायचं आहे? याच्या ब हा क च्या दुप्पट आहे म्हणजे 8च्या डबल किती होईल? 8च्या डबल हे ब चं वय. 8च्या डबल काय येईल? 16. 8 दोन्ही 16, बरोबर आहे. आणि आता मग आपल्याला क चं वय काढायचंय, अ चं वय काढायचंय. काय विचारलंय आपल्याला? अ चं वय काढायचं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी अ चं वय काय असेल? 2 वर्षाने कमी. अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे म्हणजेच 16तून 2 गेले, खाली राहिले 14 म्हणजे अ चं वय हे 14 म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. बरोबर आहे. अभिनंदन योग्य पर्याय निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं. पुढचा प्रश्न रेशमाचे वय तिच्या भावाच्या वयाच्या अर्धे आहे म्हणजे 1/2 म्हणजे अर्ध. आईच्या वयाच्या रेशमाचे वय तिच्या भावाच्या वयाच्या निम्म आहे. आईच्या वयाच्या ती 1/6 पट आहे म्हणजे 6 पट आणि भावाच्या व आईच्या वयातील फरक किती आहे? 24 वर्ष असल्यास रेशमा व तिच्या भाऊ यांच्या वयांची बेरीज किती? 22वा क्वेश्चन परत सांगायचा, एकच मिनिट. हा 25वा प्रश्न सोडवला की 22वा क्वेश्चन घेऊयात. बघा रेशमाचे वय तिच्या भावाच्या वयाच्या अर्धा आहे म्हणजे निम्म आहे आणि आईच्या वयाच्या ते रेशमाचं वय हे 6 पट आहे आणि भावाच्या आणि आईच्या वयातील फरक हा 24 वर्षाचा आहे. दोघांच्या वयातील फरक. आता आपल्याला काय करायचं आहे? तर रेशमा आणि तिच्या भावाच्या वयांची बेरीज किती आहे? इथं दिलेले आहे पर्याय 20, 24, 16 आणि 18. तर निम्म आहे, बरोबर आहे. म्हणजेच आता इथं आपल्याला 3, जसं बघा इथं निम्म, याचं निम्म करता येणार नाहीये. हे पहिला पर्याय आपण इथंच उडतो
25व्या प्रश्नाचं. त्यानंतर न आता 24वा बघा, 24 12 1 12 24. आता हे 3 भाग झाले पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे अर्ध असणं म्हणजेच शॉर्टकट त्याचं काय आहे, 3 भाग करता आले पाहिजे. म्हणजेच रेशमाच्या भावाचं वय किती असणार आहे, कमीत कमी म्हणजेच आई म्हणजे रेशमाच्या अर्धा आहे. म्हणजे जर रेशमाचं 5 असेल तर रेशमाच्या भावाचं वय 10 असणार आहे. म्हणजे या दोघांची बेरीज किती असणार आहे, 15. म्हणजे याचं 3 पट करता आलं पाहिजे. अशी कोणती संख्या आहे या 4 संख्यापैकी ज्याचा आपल्याला 3 भाग करता येतील. आता 20चे 3 भाग करता येतात का, नाही. त्याच्यामुळं पहिला पर्याय इथंच उडतो. आता 24चे भाग 12 1 12 12 2 24. त्यानंतर 8 1 8 8 2 16, 8 1 8 8 2 16 त्रिक 24 याचं एक करता येतं आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर न 16चं 5 1 5 नाही, याचे पण 5 आपल्याला 3 भाग करता येत नाहीत. आता इथं 6 1 6 6 दोन्ही 6 त्रिक 18. म्हणजे फक्त 2च पर्याय आपल्याकडे शिल्लक आहेत, 24 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 आणि 18, बरोबर आहे. आता मी काय करेल, याला शॉर्टकट काय वापरेल, आता फरक काय आहे आईच्या वयाचा आणि रेशमाच्या वयाचा, याचा आपल्याला तुलना करावं लागणार आहे, बरोबर आहे. मग रेशमाच्या भावाचं वय आणि ह्याचं जर काढायचं असेल याच्यात 24 वर्षाचा, म्हणजेच जर आता आपण इथं जर 24 गृहीत धरलं म्हणजे 24 हे रेशमाचं आणि तिच्या भावाचं जर वय असेल तर त्यातलं 8 वर्षाची रेशमा असेल आणि तिच्या भावाचं वर्ष किती असणार आहे, 16. आणि खालचं जे आहे 6, खालच्या नियमानुसार म्हणजे 4थ्या पर्यायानुसार 6 आणि 12. आता फरक किती आहे, फरक आहे आईच्या वयाचा आणि त्याच्या भावाच्या वयाचा 24 वर्ष. आता बघा या नियमानुसार जर बघितलं, जर तिच्या भावाचं वय हे 16 असेल आणि मग त्याच्यामध्ये 24 ऍड केले, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या आईचं वय किती होत आहे, 24 ऍड केल्यानंतर ना 40, बरोबर आहे. 40 वर्षाची त्याची आई आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि या ठिकाणी देखील 24 जर 12 अधिक 24 ऍड केलं तर किती येतंय, 12 12 12 12 12 12 24 32 36 वर्ष वय होत आहे, बरोबर आहे. आपल्याला काय सांगितलं होतं की रेशमाचं तिच्या आईच्या 6 पट आहे, म्हणजेच 6 6 36. म्हणजे रेशमाचं वय आणि हे आईचं वय इथं जुळतंय 6 6 36. पण आता इथं 8 8 45 होतं, इथं 8 45 म्हणजे पट जे आहे त्याच्यामध्ये पहिला म्हणजे जो दुसरा पर्याय तो चुकीचा ठरतो. फक्त योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. समजलं. आता 22वा जे प्रश्न आहे, कोणता प्रश्न आहे, रेश्मा मॅडमचं उत्तर 22वा प्रश्न परत सांगा. या ठिकाणी काही करायचं नाही. 22व्या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला याची तुलना म्हणजे कितीचा फरक आहे, ए बी सी, त्यानंतर डी ई एफ जी, एक एक सोडले, बी सी ई एफ जी आय जे के एम एन ओ, बरोबर आहे. त्यानंतर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय. बघा म्हणजेच उरपाट ए बी सी, इथं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के, एल सोडलं एम एन सोडलं ओ. आता इथं पुढे काय येईल, एम एन ओ. पी सोडला आपण क्यू येईल इथं, बरोबर आहे, क्यू ओपी क्यू आर एस येईल, क्यू एस आलं, बरोबर आहे. आता इथं फक्त क्यू एस इथं पण आहे. आता आपल्याला अंकाकडे गेलात, आपण अंकाकडे गेलो 5, त्यानंतर 2 ऍड केले 7 झाले, 7 मध्ये परत 4 ऍड केले 11 झाले, 11 मध्ये परत किती ऍड केले, 4, इथं 5 ऍड केले, सॉरी पुढे 8,
म्हणजे दुप्पट, एकपट, दुप्पट, चौपट म्हणजे त्याच्या डबल. आणि परत इथं 4चं 8 आणि इथं 8, 8 दोन्ही 16 म्हणजे आपण 16 ऍड केले 19 मध्ये, त्याची बेरीज 35 आले. मग इथं एकच आपल्याला उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही संख्या जरी तपासून पाहिली तरी याचं उत्तर 35च येतं. म्हणजे संख्याचा जरी तुम्हाला अंदाज कळाला तरी तुम्हाला जी वर्णमाला आहे ती तपासायची देखील गरज नाहीये. ओके, समजलं रेश्मा मॅडम? आता 26वा प्रश्न, पोपट पिंजरा तर मनुष्य टिंब. बघा, पोपट पिंजऱ्यामध्ये कोंडला जातो त्याची इच्छा नसताना. त्याच पद्धतीनं माणूस घरामध्ये आपल्या इच्छानं बसत असतो, जंगलामध्ये इच्छानं फिरत असतो, इमारतीमध्ये देखील इच्छानं फिरत असतो, पण तुरुंगामध्ये त्याची इच्छा नसताना त्याला डांबलं जातं. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 26वा प्रश्न बरोबर आहे. त्यानंतर 27वा प्रश्न, विसंगत किंवा विजोड पर्याय निवडा. आर व्यंकटरमण, के आर नारायण, वराहगिरी व्यंकटगिरी आणि के शंकर नारायण. तर 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. का बरं 4? तार्किक प्रश्न आहे, बरोबर आहे रोशन सर. आता 4 का बरं आहे? कारण की बाकीचे आर व्यंकटरमण, के आर नारायण आणि वराहगिरी व्यंकटगिरी हे तीनही राष्ट्रपती होते, तर के शंकर नारायण हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आहेत. बाकी हे वरचे सर्व व्यक्ती हे भारताचे राष्ट्रपती होते. त्यामुळे विसंगत आहे पर्याय क्रमांक 4. ओके, पुढचा प्रश्न 28वा. मोहन 2 किमी उत्तरेला गेला, नंतर उजवीकडे वळून 4 किमी गेला, पुन्हा उजवीकडे वळून 2 किमी गेला, नंतर पुन्हा डावीकडे 4 किमी गेला, तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती? तर यासाठी काय करायचं आपल्याला? मोहन 2 किमी उत्तरेला. आता आपल्याला दिशा निश्चित करायच्या, बरोबर आहे. उत्तर ही आहे उत्तर दिशा, ही आहे खालची दक्षिण दिशा, इकडची आहे पूर्व दिशा आणि इकडची आहे पश्चिम दिशा, बरोबर आहे. तर आता जो मोहन आहे उठलाय, कुठे चाललाय? उत्तर दिशेला, म्हणजे वर चाललाय. उत्तर दिशेला गेला, नंतर तो उजव्या साईडला म्हणजे पूर्व दिशेला वळला, 4 किमी गेला. इथं किती? 2 किमी गेला, 2 किमी. नंतर ना इथं 4 किमी, 4 किलोमीटर गेला. पुन्हा तो उजवीकडे म्हणजे परत आणि दक्षिणेकडे आला, उजवीकडे वळून परत 2 किलोमीटर आला, बरोबर आहे. गेला, नंतर तो पुन्हा डावीकडे, डावीकडे म्हणजे परत तो कुठे येतोय? पश्चिमेकडे येतोय, नाही सॉरी, इकडे पूर्वेकडे जातोय. डावीकडे म्हणल्यानंतर पूर्वेकडे त्याची डावी दिशा असेल. तो 4 किमी गेला, इकडे 4 किलोमीटर, बरोबर आहे. तर त्याचे मूळ जागेपासूनचं अंतर किती? तो इथून सुरुवात चालायला केली होती, तो 2 किलोमीटर वर गेला, पुढे 4 किलोमीटर गेला. आता आपल्याला काय करायचंय? या ठिकाणचं जे अंतर आहे हे किती आहे? वरचं 4 किलोमीटर, हे तिथं पण 4 किलोमीटर असणार आहे. आणि तो पुन्हा डावीकडे 4 किलोमीटर गेलाय, म्हणजे परत पुढे 4 किलोमीटर गेला, म्हणजे हे 4 आणि पुढे चालत गेलेला 4, म्हणजे तो मूळ स्थानापासून, या मूळ त्याच्या स्थानापासून किती किलोमीटर असणार आहे? 8 किलोमीटर. त्याच्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. समजलं? फक्त आपल्याला तो कोणत्या दिशेला वळतोय हे फक्त व्यवस्थित समजलं पाहिजे, निश्चित आपण त्याचं योग्य उत्तर काढू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालील दिलेल्या विधानावरून कोणते निष्कर्ष उचित येतील? विधान काय बघा, श्याम हा रामपेक्षा मोठा आहे, राम हा लक्ष्मणपेक्षा मोठा आहे, सर्वात मोठा राम आहे, सर्वात लहान श्याम आहे. आपला विधानावरून निष्कर्ष, योग्य निष्कर्ष कोणते? श्याम हा रामपेक्षा मोठा आहे. कोण मोठा आहे? श्याम. कुणापेक्षा? रामपेक्षा. राम हा लक्ष्मणपेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. तर सर्वात मोठा राम आहे? नाही, सर्वात मोठा कोण आहे? श्याम आहे. लक्ष्मणपेक्षा राम मोठा आहे, बरोबर आहे. म्हणजे सर्वात छोटा कोण आहे? लक्ष्मण. लक्ष्मण
त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? राम, बरोबर आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? रामपेक्षा श्याम, बरोबर आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं चढत्या क्रमानं आहे. तर आपल्याला काय विचारलंय? निष्कर्ष कोणता योग्य आहे? सर्वात मोठा राम आहे, तर नाही, सर्वात मोठा श्याम आहे. त्यामुळं पहिला निष्कर्ष चुकीचा आहे. आता दुसरा निष्कर्ष काय म्हणतोय? सर्वात सर्वात लहान श्याम आहे, नाही, सर्वात मोठा श्याम आहे. तर सर्वात मोठा लक्ष्मण आहे. त्यामुळं एक आणि दोन दोन्हीही निष्कर्ष चुकीचे आहेत. म्हणजे फक्त एक, फक्त दोन, एक दोन, दोन्हीपैकी एकही नाही. तर योग्य पर्याय आहे चौथा पर्याय. दोन्हीपैकी एकही निष्कर्ष बरोबर नाही, चुकीचे आहेत. ओके, समजलं? अगदी बरोबर रोशन सर, पल्लवी मॅडम. आता पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती आकृती चार संकल्पनामधील संबंध दर्शवते? बर्फ, पाणी, वाफ आणि पाऊस. या चार बाबी दर्शवणारी आकृती कोणती? मी छोटं बारीक करतोय म्हणजे आपल्याला सर्व पर्याय दिसतील. बघा, या अशा पद्धतीची एक आहे. पहिला पर्याय, दुसरा पर्याय आहे, तिसरा पर्याय आहे, चौथा पर्याय आहे. यामधले आपल्याला पाणी, पाणी हे सर्वांमध्ये आहे. बर्फ पण पाण्याचाच भाग आहे, वाफ पण पाण्यापासूनच होते आणि पाऊस देखील पाण्यापासून पडतो. त्यामुळं हे पाणी हे सर्वच आहे. म्हणजे हे आकृती जे वर्तुळ आहे ते पाण्याचं आहे. त्यामध्ये बर्फ वेगळा, पाण्याचाच पार्ट आहे, पण तो बर्फ स्थायू आहे. आणि वाफ ही वायू आहे, बरोबर आहे, वाफ वायू आहे. आणि पाऊस हा परत द्रव्य आहे. अशा पद्धतीनं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, आपल्याला काय केलंय? प्रश्न क्रमांक 31 आणि 32 महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या विषयानुसार गुण दिलेले आहेत. म्हणजे ते काय महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे गुण दिलेले आहेत त्यांच्या विषयानुसार. ए, बी, सी, डी, ई हे 5 विद्यार्थी आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे 5 विषय आहेत, बरोबर आहे. त्यावर आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. याची बेरीज करून घ्यायची, याची पर्सेंटेज काढायचं या सर्व विद्यार्थ्यांचं. थोडा वेळ लागतो आणि आपल्याला वेळ पुरत नाही. 1 तास हा खूप वेळ असतो, म्हणजे खूप वेळ कमी असतो आणि या कमी वेळामध्ये हे आपल्याला काढणं शक्य नसतं. फक्त आपला वेळ खाण्या जास्त लागावा हाच मेन उद्देश या प्रश्नामागचा असतो. तर चला आपण प्रश्न सोडूयात. याची बेरीज आपण केलेली आहेत. तर पहिल्या एची बेरीज किती येते बघा. एची येते 368, बरोबर आहे. एची 368 बेरीज आहे, 368, आणि त्याचं पर्सेंटेज आहे 77.6. त्यानंतरनं बीची आहे 361. आता आपण काय करूयात, याचे प्रश्न सोडूयात. याची बेरीज जर तुम्ही बेरीज केली नसेल तर याची बेरीज करायची आणि याचं टक्केवारी कशी काढायची माहिती सर्वांना. काय करायचं, एकूण विषय किती आहेत? 5. मग येणारी बेरीज जसं की 368 आलं तर 368ला 5 भागलं किती झालं? 100% किती? याचं उत्तर आपल्याला मिळालं, बरोबर आहे. तर बघा, याचं योग्य उत्तर खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त गुण मिळालेले आहेत? तर योग्य उत्तर आहे डी. डी विद्यार्थी, त्याला किती गुण टक्के मिळालेले आहेत? 80, म्हणजे मार्क मिळालेले आहेत 80 पॉईंट. टक्केवारी आहे 80.8, म्हणजे 81% त्याला मार्क मिळालेले आहेत टक्केवारीमध्ये. आणि गुण मिळालेले आहेत 404 गुण मिळालेले आहेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. आता पुढचा प्रश्न पाहूयात 32. हो रोशन सर, आपण बघूयात. खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्याला 75% गुण मिळालेले आहेत? तर आपण जर याचं बेरीज केली तर बघा, सी विद्यार्थ्याला 75% गुण मिळालेले आहेत. याला टोटल मार्क मिळाले 375. 375 गुण या सी ला मिळालेले आहेत, बरोबर आहे. 5 विद्यार्थ्या 5, याला आपण काय केलं, 5 न भाग दिला. याची टक्केवारी काढत असताना 5 न भाग दिला, बरोबर आहे. 7 5 35, 5 7 35, म्हणजे इथं 7 आलं, बरोबर आहे.
इथं 35, याच्यातलं 37 मधून 35 गेलं, खाली राहिले 2, आणि वरचं 5 जे आहे ते खाली घेतलं म्हणजे 25 झालं, आणि पाचा पाचा 25 म्हणजेच 75% त्याला मार्क मिळाले. बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं होतं की खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्याला 75% गुण मिळाले, तर या सी विद्यार्थ्याला 75% गुण मिळालेले आहेत. त्यामुळं योग्य पर्याय आहे दुसरा पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. खूप छान. त्यानंतर 33वा प्रश्न याच ठिकाणी आहे. खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्याला सर्वात कमी टक्के गुण मिळालेले आहेत? तर सर्वात कमी कुणाला मिळाले आहेत आपल्याला माहित आहे. तर सर्वात कमी टक्के गुण मिळाले, टक्के विचारलेला आहे, पर्सेंटेज विचारलेला आहे, टक्के गुण. तर 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वात कमी मिळालेले आहेत बी विद्यार्थ्याला 72%. किती मिळालेले आहेत? 72.2% गुण मिळालेले आहेत. बाकीच्या डी विद्यार्थ्याला ई विद्यार्थ्याला 73, डी विद्यार्थ्याला 80%, सी विद्यार्थ्याला 75%, बी विद्यार्थ्याला 72.2 आणि ए विद्यार्थ्याला 77.6% गुण मिळाले. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अभिनंदन सर्वांचं. त्यानंतर पुढचा प्रश्न हा आपल्या ह्याच्यावर आधारित आहे, विश्लेषणावर. बरोबर आहे. आता खालील वर्तुळ आकृतीवरील माहिती एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रकारात म्हणजे खेळाच्या प्रकारात सहभागी विद्यार्थ्यांची संख्या खालील आकृतीमध्ये दर्शवलेली आहे. म्हणजेच कबड्डीमध्ये 100 विद्यार्थी आहेत, खो खोमध्ये 70 विद्यार्थी आहेत खो खो खेळणारे. त्यानंतर क्रिकेट खेळणारे 80 विद्यार्थी आहेत, व्हॉलीबॉल खेळणारे 60 विद्यार्थी आहेत, फुटबॉल खेळणारे 60 विद्यार्थी आहेत, बेसबॉल खेळणारे 80 विद्यार्थी आहेत. आता 34वा प्रश्न. दिलेल्या माहितीनुसार कबड्डी हा खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खो खो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या किती टक्के? म्हणजे आपल्याला या ठिकाणी टक्केवारी काढायची. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? याचं एकूण प्रमाण. तर आपण जर पाहिलं तर कबड्डी खेळणारे विद्यार्थी 100 आहेत आणि खो खो खेळणारे विद्यार्थी 70 आहेत. म्हणजे 70 विद्यार्थी म्हणजे 7 आपल्याला 100ला जर भाग दिला तर येणारं उत्तर किती आहे? 142%. 142% म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. तुलना करायची आहे. ओके. त्यानंतर सी पर्याय बरोबर आहे तृप्ती मॅडम. खूप छान. पुढचा प्रश्न 35वा. कबड्डी खो खो क्रिकेट हा खेळ खेळणारे खेळाडू व व्हॉलीबॉल फुटबॉल बेसबॉल खेळणारे खेळाडू यांचे गुणोत्तर काय आहे? 8:10, 12:17, 10:7 का 20:25? तर आपल्याला काय करायचं आहे? कबड्डी खो खो यांची बेरीज करावं लागेल. कबड्डी खेळणारे खो खो खेळणारे आणि त्याच्याबरोबरच क्रिकेट खेळणारे यांची बेरीज केली आपण. बरोबर आहे. आणि नंतरनं व्हॉलीबॉल फुटबॉल आणि बेसबॉल खेळणारे हे 3% म्हणजेच 270. याची बघा कबड्डी खो खो आणि क्रिकेट किती विद्यार्थी आहेत? 270 झाले. 250 विद्यार्थी झाले. पहिले कबड्डी खो खो आणि क्रिकेट खेळणारे आणि व्हॉलीबॉल फुटबॉल आणि बेसबॉल खेळणारे किती झाले? 200 विद्यार्थी झाले यांची बेरीज केली तर. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? त्याचं गुणोत्तर संक्षिप्त रूप द्यायचं. गुणोत्तर काढणं म्हणजे संक्षिप्त रूप दिलं. आपण काय केलं बघा, म्हणजेच कुणाची करायची तुलना? तर कबड्डी खो खो क्रिकेट यांच्याशी करायची. म्हणजे याला आपण जर बघा 25 आहे 250. बरोबर आहे. म्हणजेच 25 दोन्ही संख्याला भाग द्यायचा. 25 आहे 250 आणि 25 200. 25 200 म्हणजे 10:8. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे.
ओके, समजलं. पल्लवी मॅडम, या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त आपल्याला तुम्हाला एकूण विद्यार्थ्याची संख्या बघा, आपण बघितलं 70 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. 70 विद्यार्थी आहेत आणि आपल्याला तुलना कोणाबरोबर करायची, माहितीनुसार कबड्डी हा खेळ खेळणाऱ्या विद्यार्थी संख्या ही खो खो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती टक्के आहेत. खो खो खेळणारे विद्यार्थी 70% आहेत, 70 विद्यार्थी सॉरी, आणि कबड्डी खेळणारे विद्यार्थी 100 आहेत. म्हणजे 70%, याच्यातलं 70% म्हणजे 100%, बरोबर आहे. या 100 मधले 70 म्हणजे 100%, बरोबर आहे. आणि जे 30 उरतात ते 70%च्या 40%, म्हणजे 42%, म्हणजेच 142, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला तुलना करायची होती 100चं 70% याच्याशी तुलना करायची होती 100%ची. 100 खेळाडूंची तुलना 70 विद्यार्थ्याशी, मग पण शेकडेवारीमध्ये टक्केवारीमध्ये त्यावेळेस 142 येतं. आता फक्त उत्तर सांगतो बघा, पहिल्या म्हणजे फक्त उत्तर सांगतो. 36व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर एक उत्तर आहे बर्निंग. CD रॅम मध्ये फाईलला कॉपी करण्याची प्रक्रिया टिंबटिंब म्हणजे बर्निंग असं म्हटलं जातं. त्यानंतर 34वा प्रश्न, संगणक आधारित माहिती अभ्यास अभिकल्प विकास प्रयोजन या व्यवस्थापन विशेष सॉफ्टवेअर वापरण्याबाबत आणि संगणक हार्डवेअर संबंधित आहे. तर ती संकल्पना कशाशी संबंधित आहे, तर माहिती आणि सहाय्यक तंत्रज्ञान ICT संबंधित आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 38वा प्रश्न, महत्त्वाच्या प्राप्तकर्त्यांना त्वरित पाठवलेला ईमेल याला टिंबटिंब म्हणतात. तर त्याला 38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्माप, पर्याय क्रमांक 4 योग्य आहे 38व्या प्रश्नाचं. त्यानंतर पुढचा प्रश्न 39वा, संगणकाची स्मरणशक्ती बाईट या एककामध्ये मोजली जाते, त्यामधील सर्वात कमी एकक खालीलपैकी कोणता. तर या ठिकाणी जे दिलेले त्याची आपल्याला तुलना करायची होती. तर सर्वात कमी आहे किलो बाईट म्हणजे KB, त्यानंतर आहे MB, त्यानंतर GB आणि नंतर TB. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 40वा, टिंबटिंब हा मेमरी सर्किटचा एक प्रकार आहे जो संगणकाच्या स्टार्टअप रूटीनमध्ये असतो. तर योग्य उत्तर आहे 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रीड ओनली मेमरी, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. त्यानंतर 41वा प्रश्न, हवेच्या गुणवत्ता पूर्व चेतावणी प्रणाली एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम संदर्भात काय योग्य आहे. तर योग्य पर्याय आहे वरीलपैकी सर्वच बाबी योग्य आहेत. वरील सर्व बाबी या हवेतील गुणवत्ता पूर्व चेतावणी प्रणालीशी संबंधित आहेत. त्यामुळे चौथा पर्याय योग्य आहे. त्यानंतर 42वा प्रश्न, क्योटो प्रोटोकॉल हा जगातील तापमान वाढ थांबवण्यासाठी 1997 साली केलेला करार असून त्यावर अद्याप स्वाक्षरी न करणारा देश म्हणजेच अमेरिका आणि काझाकिस्तान, पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक तापमान वाढीचा सजीवावर होणाऱ्या परिणामाचा संदर्भात अचूक पर्याय निवडा. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे हवेतील वेगामध्ये झालेली वाढ, उदाहरणार्थ चक्रीवादळ जागतिक तापमान वाढीचंच एक कारण आहे. भूगर्भामधील बराचसा भाग पाण्याखाली जाऊ शकतो तापमान वाढ झाल्यामुळं, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ओके. आणि त्यानंतर 44वा प्रश्न, राष्ट्रीय हरित न्यायासन कायदा 2010 या संदर्भात काय खरे नाही म्हणजे काय खोटं आहे असं विचारलेलं आहे. तर योग्य पर्याय आहे तर एकही खोटं नाही, सर्वच योग्य आहेत. म्हणजेच सर्व बाबी खरे आहेत, एकही बाब खोटी नाही. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके. त्यानंतर 45वा प्रश्न, मानवी आरोग्य व पर्यावरणात टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदूषणापासून संरक्षण बंदीशी संबंधित स्टॉकहोम करार भारताने कधी स्वीकारला. तर भारतानं
26/2006 स्वीकारलेला आहे. स्टॉकहोम संदर्भातील सेंद्रिय प्रदूषणापासून जसं संरक्षणासाठी तो करार आपण 2006 स्वीकारलेला आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 46वा. प्राचीन भारतातील नालंदा विद्यापीठाच्या धर्तीवर 2014 साली आधुनिक नालंदा विद्यापीठ बिहार मधील राजगीर या ठिकाणी सुरू करण्यात आलं. कधी? 2014 मध्ये. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, भारतातील उच्च शिक्षणातील विकासासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसा टिंबटिंब साली सुरू करण्यात आलं. 2020, 2017, 2013, 2014. तर 47व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 2013 सुरू करण्यात आलं. 47वा प्रश्न. 48वा प्रश्न. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम करते? तर उच्च शिक्षणासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन म्हणजे ही पर्याय क्रमांक 3 ही संस्था काम बघते. त्यामुळं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न 49वा. जागतिक पहिली मुक्त विद्यापीठ टिंबटिंब देशामध्ये. 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे NCTE नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. तिसरा पर्याय बरोबर आहे. 46व्या प्रश्नाचं का 2014 एक पहिला पर्याय बरोबर आहे. 46व्या प्रश्नाचा पहिला पर्याय बरोबर आहे. आता 49वा प्रश्न. जगातील पहिले मुक्त विद्यापीठ टिंबटिंब देशात आणि टिंबटिंब साली स्थापन केलं. तर योग्य उत्तर आहे इंग्लंड या देशामध्ये पहिलं मुक्त विद्यापीठ 1969 स्थापन करण्यात आलं. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. आणि सर्वात शेवटचा प्रश्न BCUD चे पूर्ण रूप कोणते? ब्युरो. तर 50व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अप्रूव्ड म्हणजे विद्यापीठाच्या परवानगीनं तुमची जागा प्राध्यापकाची भरली जाते त्यावेळेस BCUD ला तुम्ही लॉग इन केलं जातं. तुमचं अकाउंट प्रोफाईल क्रिएट होते त्या विद्यापीठामध्ये. त्याला आपण BCUD म्हणतो, बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी. म्हणजे कॉलेजचे प्रतिनिधी म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं प्रोफाईल क्रिएट होते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, मी आन्सर की काही वेळामध्येच ग्रुपवर सेंड करतो. 11 विद्यार्थ्यांचे आहे. तुम्ही तुमचे जे स्कोर आहेत बघा, आता प्रत्येकानं आपला स्कोर सांगायचा आहे. तुम्ही चेक केलेला असेल तुमचा स्कोर. आता अलाउन्स तुम्ही करणार आहात आणि इथून पुढच्या सर्व टेस्ट तुम्हाला ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन 1 तासाचा वेळ तुम्हाला ऑटोमॅटिकली सेट केला जाईल. त्यानुसार तुम्हाला सोडवणार आहेत. त्याचे रिझल्ट मला दिसणार आहेत. पेपर 1चे असतील, पेपर 2चे असतील. पेपर 1च्या टेस्ट सिरीजला 1च तास, पेपर 2च्याला 2 तास असतील. त्यामुळे तुमचा स्कोर आता सांगा. पल्लवी मॅडम, अश्विनी मॅडम, तृप्ती मॅडम अभिनंदन. म्हणजे तुमचा 80 स्कोर आहे. 64 अश्विनी मॅडमचा 64 आहे. तृप्ती मॅडम अभिनंदन, 80 स्कोर आहे. खूप छान. 32 क्वेश्चन अश्विनी मॅडमचे बरोबर आलेत, चांगले आहेत. यावेळेसची टेस्ट सिरीज म्हणजे टेस्ट ही थोडी डिफिकल्ट होती. चला, म्हणजे जरी कमी असले तरी येतो स्थित सुरुवात है, मैदान अभी बाकी है. आपल्याला अगदी बरोबर आहे. तृप्ती मॅडम अभिनंदन. बाकी ज्यांचे जे असेल ते स्कोअर चॅट बॉक्समध्ये. पूर्वा मॅडम 76 अभिनंदन. अश्विनी मॅडम 64 चांगला स्कोर आहे. 61 78 पल्लवी मॅडम खूप छान अभिनंदन. बाकीच्यांनी पण आपले स्कोअर तपासले असतील ग्रुपवर टाका. म्हणजे तुम्हाला बघा हे आरसा आहे. तुम्हाला खरंच सांगतो ही प्रश्नपत्रिका थोडी डिफिकल्ट होती. 38 छान आहे स्कोअर.
68 मार्क. पिशे सर छान आहे स्कोर. म्हणजे 70ला पोहोचलात, म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचलेला आहात. अभिनंदन. आपलं टार्गेट आहे 70 प्लस सर्वांचा स्कोर आला पाहिजे. हे आपलं मिशन आहे, हे आपलं टार्गेट आहे पेपर 1 संदर्भात. 74. स्वप्नाली मॅडम अभिनंदन. म्हणजे आजचं तृप्ती मॅडमचा सर्वात जास्त स्कोर आहे. अभिनंदन तृप्ती मॅडम. बाकीच्यांनी पण स्कोर कळवायचा आहे. चला, आणि कुणाचा स्कोर आहे लवकरात लवकर नोंदवा. अनिल सर, त्यानंतर रोशन सर, चालेल. बौरी मॅडम 62. छान आहे, सुरुवात आहे. मैदान आणि बाकी आहे. चालेल. परत एकदा तृप्ती मॅडम सर्वात जास्त स्कोर आहे. अभिनंदन. आणि योग्य ते पारितोषिक देखील मॅडमला दिलं जाईल. परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. व्यवस्थित अभ्यास करा, सातत्य ठेवा. आपल्याला यश मिळवायचं आहे. आणि यश फक्त आपल्याला तात्पुरतं नाही आहे, कायमस्वरूपी सातत्यानं अभ्यास करून मिळवणार आहात. अशा पद्धतीनंच आता आपण इथून पुढच्या ज्या टेस्ट असतील, पेपर 1चे असतील, पेपर 2चे असतील, त्या तुम्हाला ॲपवरच मिळतील. त्यामुळं व्यवस्थित तयारी करा, आत्मविश्वासानं तयारी करा. आणि आपल्या टेस्ट सिरीजविषयी देखील तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना सांगा. त्यानंतर क्लासविषयी देखील, कारण यानंतरचे जे सर्व विद्यार्थी असतील तुम्हाला एकत्रितरित्या त्या ॲपवर जॉईन केलं जाईल. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण टप्प्याटप्प्यानं, म्हणजेच ते डायरेक्टली त्याच ठिकाणी जॉईन होतील. ओके ओके. नाही, कष्ट तुमचंच असतं, मी फक्त एक निमित्त आहे. तृप्ती मॅडम, पूर्वा मॅडम, कसं तुम्हाला ध्येय दाखवणं आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी जे करता येईल त्या माझ्यामार्फत होतच राहणार आहे. चालेल. परत एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. व्यवस्थित तयारी करा, आत्मविश्वासानं तयारी करा. निश्चितच आपण आपलं ध्येय साध्य करू शकणार आहात. धन्यवाद. थांबूयात आपण, वेळ खूप झाला. कारण एज्युकेशनचं मी डायरेक्ट लेक्चर घेतलं आणि त्यानंतर हेच लेक्चर सुरू केलेलं आहे. त्यामुळे 3 तास सलग लेक्चर घेतलेलं आहे आज, 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत. त्यानंतर चालेल, थांबूयात आपण. धन्यवाद.